नमस्कार, मी स्वाती बाबर तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करते. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच आयुष्यात खूप मोठं यश पाहिजे असतं, हो ना? चांगलं करिअर, भरपूर पैसा, आदर आणि एक सुखी आयुष्य. पण बऱ्याचदा आपण मोठ्या यशाच्या मागे धावताना एक खूप मोठी महत्त्वाची गोष्ट विसरतो. ती म्हणजे आपल्या रोजच्या लहान सवयी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 लहान पण अत्यंत महत्त्वाच्या सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या बदलून तुम्ही आयुष्यात खूप मोठं यश मिळवू शकता. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला जपानचं एक असं गुपित तंत्र सांगणार आहे, ज्याचा वापर करून जगभरातील यशस्वी लोक आपल्या सवयी सहज बदलतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे वेळेची किंमत ओळखणं. यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्याकडे सारखेच 24 तास असतात. फरक फक्त एवढाच असतो की यशस्वी लोक त्यांच्या वेळेचा योग्य वापर करतात. आता आपण पाहूयात या वेळेचं योग्य नियोजन कसं करायचं. रोज सकाळी उठल्यावर किंवा आदल्या रात्रीच पुढच्या दिवशी काय करायचं आहे याची एक छोटी टू डू लिस्ट म्हणजे कामाची यादी बनवा. यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही. दुसरी सवय सतत शिकत राहणं. बऱ्याच लोकांना वाटतं की शिक्षण संपलं की शिकणं संपलं, पण तसं नाहीये. तर रोज किमान 15 ते 20 मिनिटे एखादं चांगलं पुस्तक वाचा किंवा तुमच्या क्षेत्राशी संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ, पॉडकास्ट ऐका. तुमचं ज्ञान जितकं वाढेल तितकी तुमची व्हॅल्यू वाढेल. तिसरी सवय आहे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. पहिलं सुख निरोगी काया असं म्हणतात. मित्रांनो, जर तुमचं शरीर आणि मन निरोगी नसेल तर मिळालेल्या यशाचा काहीच फायदा नाही. तर यासाठी रोज सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. किमान 20 मिनिटे व्यायाम, योगा किंवा फक्त चालणे असं करा. शरीरात ऊर्जा असेल तरच तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकता. चौथी सवय जी आपल्याला बदलायची आहे ती म्हणजे उद्या करू म्हणण्याची सवय. आपण बऱ्याचदा महत्त्वाची कामे पुढे ढकलतो. हे काम दुपारी करू, संध्याकाळी करू किंवा उद्या करू असं म्हणत ते काम कधीच होत नाही. तर यासाठी 5 सेकंदाचा नियम वापरा. एखादं काम जर तुमच्या डोक्यात आलं तर 5 4 3 2 1 म्हणा आणि थेट कामाला लागा. विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. मित्रांनो, आता वळूयात आपल्या स्पेशल भागाकडे. या सर्व सवयी ऐकल्यावर कदाचित तुम्हाला वाटेल की एकाच वेळी एवढं सगळं कसं बदलायचं. तर यासाठी मासाकी इमाई यांच्या जगप्रसिद्ध कायझेन या पुस्तकात एक अद्भुत तंत्र सांगितलेलं आहे. कायझेन म्हणजे सतत होणारा लहान बदल. या नियमानुसार जर तुम्हाला आयुष्यात खूप मोठा बदल करायचा असेल तर एकाच रात्रीत मोठा डोंगर पोखरण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी रोज फक्त 1% स्वतःमध्ये सुधारणा करा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादं पुस्तक वाचायची सवय लावायची असेल तर पहिल्याच दिवशी 50 पाने वाचू नका. फक्त रोज 1 पान वाचा. जर व्यायाम करायचा असेल तर पहिल्या दिवशी 1 तास जिम करू नका. फक्त रोज 5 पुशअप्स मारा. मित्रांनो, हा रोजचा लहान 1%चा बदल वर्षभरात तुम्हाला 37 पटीने अधिक चांगला आणि यशस्वी बनवतो. यालाच म्हणतात लहान सवयींमधून मिळणारं मोठं यश. तर मित्रांनो, मोठं यश हे एका रात्रीत मिळत नाही. ते अशा चांगल्या लहान लहान सवयींमधून आणि कायझेनच्या नियमातून निर्माण होतात. आजच ठरवा आपली कोणती लहान सवय तुम्ही आत्तापासून सुरू करणार आहात. मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा. धन्यवाद.